डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे मराठवाड्यामध्ये दमदार पाऊल. जालना जिल्हाध्यक्षपदी किशोर शिरसाट तर सचिवपदी आनंद इंदानी यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं डिजिटल इंडिया संपादक पत्रकार संघटना जालना जिल्हा कार्यकारिणी निवडीबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने साहेब, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, संघटनेचे राज्य समन्वयक इक्बाल शेख यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. जालना जिल्हा कार्यकारिणी पद नियुक्तीमध्ये जालना जिल्हाध्यक्ष किशोर शिरसाट, जिल्हा सचिव आनंद इंदानी, उपाध्यक्ष अमोल राऊत, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक खरात, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शेळके, आदिल खान, राम ढाकणे, नारायण ब्राह्मणे, संजय भुजबळ, गजानन घनगाव. तर यावेळी बदनापूर तालुका अध्यक्षपदी सोपान कोळकर, उपाध्यक्ष सर्जेराव भिसे, सचिव भागवत पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. मी राजा माने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची बैठक पार पडली. मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यात संघटनेची वाढ इतक्या गतीनं होते की त्यात आज आम्ही निवडलेले जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश नेटके यांची निवड करण्यात आलेली आहे. तर जालना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून किशोर शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे. बाकीचे त्या जिल्ह्याचे पदाधिकारी त्या जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमची मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांची टीम ते निश्चित करत आहे. त्याही निवडी आज फायनल झालेल्या आहेत. मला दुसरी आनंदाची गोष्ट सांगायला विशेष अभिमान वाटतो की NTVच्या माध्यमातून राज्यात यूट्यूब चॅनल पत्रकारितेचं विस्तार करणारे आमचे मित्र इक्बालभाई शेख यांची मी आज राज्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे. नगर हे त्यांचं मूळ गाव आणि तिथूनच त्यांची पत्रकारिता चालते. आजच्या मराठवाडा दौऱ्यात राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकासदादा भोसले, तसेच आमचे मित्र आणि संघ परिवाराचे कार्यकर्ते अमोल साळुंके पाटील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. हेही मी आवर्जून नमूद करतो. राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या चळवळीत सक्रिय व्हा आणि डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळावी या माफक अपेक्षेची पूर्तता होण्यासाठी कार्यरत राहा, एवढीच मी डिजिटल पत्रकारांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.